आता काय माहितीये का, तुम्ही जी मांडणी करत होतात त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या कन्फ्युजन होतं. एकतर सत्तेच्या सोबत जायला सत्तेला साथ आहे असं म्हणताय, सत्तेच्या सोबत तुम्ही होतात. त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. सत्तेच्या सोबत असताना सुद्धा तुम्हाला यश मिळालेलं नाहीये. मी खरं तर पवारांच्या बद्दल आधी आपण चर्चा करूया, नंतर ठाकरेंच्या बद्दल चर्चा करूया. सुषमाताई आलेल्या आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. मी येतो तुमच्याकडे ताई, पण मला आधी विश्लेषकांकडून याचं विश्लेषण करू देत. माने सर, सत्तेच्या सोबत जाऊन सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा अजित पवारांना फायदा न होण्याचं कारण हे असू शकतं का, की उद्या तुम्हाला आम्ही सत्ता दिली तर तुम्ही भाजपच्या सोबतच जाणार आहेत, मग आम्ही व्हाया तुमच्या थ्रू भाजप सत्तेत जाण्यापेक्षा आम्ही थेट भाजपलाच मतदान करू ना. एक मुद्दा हा असू शकतो का, आणि दुसरं म्हणजे ह्यांचा जो वैचारिक गोंधळ आहे, दोन डगरीवर पाय ठेवणं आहे, हे लोकांना पटलं नाही का? विलास, हे दोन्ही मुद्दे कारणीभूत आहे. आणि ही सगळी जी लढाई आहे, आता लवंडे साहेबांनी जे मुद्दे सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांचे वगैरे, ते नेहमी अनुभव आलाय. या दोन कुटुंबांची जेव्हा आपण चर्चा करतोय आणि त्यातला हा पहिला मुद्दा जो पवारांच्या कुटुंबांच्या बद्दल आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हा मुद्दा निर्णायक आहे की ही विश्वासार्हतेची लढाई आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये ज्या लातूरचा, ज्या चंद्रपूरचा उल्लेख केला, कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचा निकाल आला, किंवा अन्य ठिकाणी जिथं आक्रमकपणे आणि विश्वासार्हपणे लढणारे जे आहेत भाजपच्या विरोधात किंवा सत्तेच्या विरोधात, त्यांना लोकांनी मतदान केलं, हे आपण पहिलं समजून घेण्याची गरज आहे. आणि मग आता जसं दोन राष्ट्रवादींच्या बद्दल सांगितलं की काही एक 3-4 ठिकाणी आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतो आहोत, परंतु अन्य ठिकाणी आम्ही विरोधात आहोत, आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत. तर हे लोकांना आवडत नाही, या पद्धतीचं म्हणजे गोंधळ जो आहे तुमचा, वैचारिक गोंधळ आहे तो. आणि त्याचबरोबर हे कार्यकर्ते म्हणजे ज्या पद्धतीनं अजितदादांचं आकर्षण राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटलं, विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, कदाचित ते सत्तेचं आकर्षण असू शकतं. सत्तेचं आकर्षण आहे ते. आणि या निमित्तानं काहीतरी पक्षाचं भलं होईल, किमान आपल्याला ताकद मिळेल असं वाटलं आणि त्यामुळं आग्रह धरला. पण हे लक्षात घ्या की लोकसभेला 10 जागा लढवून 8 जागा जिंकणारा जो पक्ष आहे, तो याच पद्धतीनं पक्ष आणि कुटुंब हे वेगवेगळं आहे असं ज्या वेळेला युक्तिवाद मतदारांच्या समोर येतो, त्यावेळेला वेगळा विचार करतो आणि मग विधानसभेला त्याचा फटका बसतो. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महानगरपालिकांमध्ये हा फटका बसलेला आहे. आणि हा केवळ राजकीयच नाही आहे. म्हणजे एकीकडं मुंबईमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अदानींच्या विरोधात लढतात, आणि बारामतीमध्ये मात्र अदानींना ज्या पद्धतीने पायघड्या घातल्या जातात, आणि शरद पवारांचा पक्ष तिथं मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या सोबत असतो. हे इतके त्याच्यावर ते बोलत नाहीत, त्याच्यावर ते बोलत नाहीत. इवन ठाकरे बंधू अजित पवार यांच्यासोबत शरद पवार जातात, त्याच्यावर पण सोयीस्कर मौन किंवा भूमिका नाही घ्यायची असं करतात, समर्थन पण करतात संजय राऊत. आणि त्यामुळं काय झालंय की शरद पवारांची भूमिका एक वेगळी, पक्षातल्या काही कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी. अगदी आता विकास लवांडे इथं आहेत, त्यांच्यासह अनेक जण पूर्णपणे सेक्युलर भूमिका घेऊन जिथं जिथं स्पर्श असेल सत्तेचा तिथं आपण नाही त्यांच्या बरोबर जायचं अशा भूमिका घेणारे अनेक लोक, आणि त्याला यश मिळते. बघा, ठाण्यामध्ये ज्या पद्धतीचं जितेंद्र आव्हाडांच्यामुळं तिथं जे थोडं बहुत यश मिळालं राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या गटाला, तसं इतरत्र मिळालेलं नाहीये. आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण तटस्थपणे या संदर्भात विचार करू, लढणाऱ्यांच्या मागे तो विरोधात आहे की सत्तेत आहे हे न पाहता, लढणाऱ्यांच्या मागे, लोकांमध्ये वावरणाऱ्यांच्या मागे मतदार उभा राहतो. आणि विश्वासार्हता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामधला. त्यामुळे तुम्ही जे दोन्ही मुद्दे सांगितले ते दोन्ही याच्यासाठी संयुक्तिक आहेत किंवा ते कारणीभूत आहेत. धन्यवाद सर. मी एक छोटीशी कमेंट, मला वाटतं लवांडे सरांना कमेंट घ्यायचे, मी ती कमेंट घेतो आणि नंतर मग ठाकरेंच्या मुद्द्यावर जाऊ आणि मग सगळ्यात शेवटी भाजपला विचारणार आहे आज मी. लवांडे सर, छोटीशी कमेंट. मला एक सांगायचे, अदानींचा विषय इथे निघाला म्हणून सांगतो. बारामतीला अदानी पहिल्यांदा आलेले नाहीयेत, गेली 25 वर्षे ते येत आहेत. आणि अदानी अंबानीचा उदय हा काँग्रेस सरकारच्या काळातच झालेला आहे. दुसरा मुद्दा की अदानीच्या विरोधात जर का लोकांना एवढा संताप आणि राग असेल
तर भारतीय जनता पार्टी आता मुंबई किंवा बाकीच्या सगळ्या शहरामध्ये ज्या 24 पैकी जवळपास 9 ठिकाणी स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी विजयी झालेली आहे. हे अदानीचा राग तिथं का नाही लोकांनी काढला बरं? हा, ठीक आहे ना, हे तुमचं लॉजिक असू शकतं, तुमचं लॉजिक असू शकतं, पण मुद्दा हा आहे ना की तुम्ही दोन्ही डगरीवर कसं काय पाय ठेवू शकता? एका बाजूला त्यांना नाहीये, दोन्ही डगरीचा प्रश्न येतच नाही. मग मला आमचा पक्ष हा सेक्युलर विचाराचा आहे, पुरोगामी विचाराचा आहे. आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत, आम्ही इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहोत. आम्ही सातत्याने इंडिया आघाडीचीच ही भूमिका आहे ना, इंडिया आघाडीचीच ही भूमिका आहे की हे सरकार उद्योगधार्जिण आहे, त्याच्यातले तुम्ही एक भाग आहात. नाही, मुद्दा असा आहे की तेच मी प्रश्न विचारतोय. जर अदानींच्या बद्दल प्रचंड राग, रोष, संताप जर लोकांच्यात असेल तर बीजेपीची लोकच निवडून यायला नाही पाहिजे. हा, मग हे तुम्ही शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला आणि राहुल गांधींना सांगा ना. नाही, सगळ्यांनाच, काँग्रेसच्यांना सुद्धा कुठल्याही पक्ष बीजेपी सोडून सगळे निवडून यायला पाहिजेत, कारण सगळे अदानीच्या विरोधात आहेत ना. हाच वैचारिक गोंधळ आहे तुमच्यातला, हाच वैचारिक गोंधळ आहे. मी सुषमाताईंना विचारतो, ठीक आहे, आपण काय होते माहितीये का, निवडणूक आयोगाचा, इथे मी जे चर्चेत मुद्दा मांडला की निवडणूक आयोगाचा जो काय इथे कर्तव्य कसुरी आहे, बेजबाबदारपणा आहे, त्याची चर्चाच होत नाहीये. निवडणूक आयोग या भारतात शिल्लकच नाही. आम्ही 1 नोव्हेंबरला आपण त्याच्यावर सविस्तर बोलू. आता सत्तेच्या सोबत तुम्ही होतात, लवंडे सर, सत्तेच्या सोबत तुम्ही होतात, सत्तेवाले काय काय करतात हे तुम्हालाही कळलं असेल. मग आता कसल्या सत्तेच्या सोबत आम्ही होतो? आता अजित पवार सत्तेत आहेत ना. कालपर्यंत तुम्ही म्हणत होता हे सत्ताधारी कशी निवडणुका जिंकतात, आता अजित पवार सत्तेच्या सोबत आहेत, सत्तेत आहेत, म्हणजे त्यांना आता तुम्ही त्यांच्या सोबत गेलात म्हणजे तुम्हाला कळलं असेल ते निवडणुकीत काय काय करतात. मग अजित पवार आणि एकनाथ शिंदे सत्तेमध्ये यांना किती अधिकार आहेत? कॅबिनेट मंत्र्यामार्फत फाईल कॅबिनेटला येते की मुख्यमंत्र्यामार्फत फाईल कॅबिनेटला येते? हे दोघं नक्की सांगतील. ते 29ला दोघंही कुठं असतील हे जरा ज्योतिष बघणारे जरा सांगू शकतील की हे दोघं भाजप